वाशिम जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्या मागील 3 दिवसांपासून बंद। आज बाजार उघडताच शेतकऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात शेतमाल विक्रीसाठी बाजारात शेलू बाजार उपबाजार समितीमध्ये ट्रॅक्टर आणि इतर वाहनांच्या लांबच लांब रांगा। नंदुरबार बाजार समितीमध्ये 4 दिवसांच्या सुट्टीनंतर शेतमालाची मोठी आवक। गहू, मका आणि हरभऱ्याच्या गाड्यांची बाजार समितीमध्ये गर्दी। गव्हाला 1992 ते 2325 रुपयांपर्यंतचा दर। बीडच्या अंबाजोगाई या ठिकाणी कांद्याला दर मिळत नाही, त्यामुळे शेतकरी हवालदिल। कांद्याला हमीभाव देण्याची शेतकऱ्यांची मागणी। आखाती देशात सुरू असलेल्या युद्धाचा कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फटका। भंडारा जिल्ह्यामध्ये अजूनही 20 लाख क्विंटल धान खरेदीच्या प्रतीक्षेत। खरेदीपैकी 202 कोटींचे चकारे सुद्धा शिल्लक। शासनाच्या उदासीन धोरणामुळे शेतकरी संकटात। गोंदियामध्ये उन्हाळी हंगामाची सुरुवात होताच धान रोवणीच्या कामांना वेग। वेळेमध्ये रोवणी केलेल्या शेतकऱ्यांच्या पिकांची वाढ देखील जोमात सुरू। अनुकूल पाणी, हवामान, त्यामुळे यंदा चांगल्या उत्पादनाची शेतकऱ्यांना आशा। करमाळ्याच्या जातेगावमध्ये शेतीसाठी सुरळीत वीज पुरवठा होत नाही, त्यामुळे शेतकऱ्यांचं आंदोलन। करमाळा महावितरण कार्यालयासमोर शेतकऱ्यांचं ठिय्या आंदोलन। मागण्या पूर्ण झाल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नाही, असा शेतकऱ्यांचा इशारा। रायगड या ठिकाणच्या पेणमधील बालगंगा धरण प्रकल्पग्रस्तांचे बेमुदत उपोषण। 7/12 मूळ मालकांच्या नावे करण्याची प्रमुख मागणी। प्रकल्पासाठी अनेक जमिनींचे 7/12 उतारे हे कोरे झाल्याचा आरोप। तिकडे नांदेडमध्ये विविध मागण्यांसाठी भूमी अभिलेख विभागातील कर्मचाऱ्यांचं काम बंद आंदोलन। अनेक वर्षांपासून भूमी अभिलेख विभागातील कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्या शासन दरबारी प्रलंबित। वाशिमच्या भूमी अभिलेख विभागातील कर्मचारी 2 मार्चपासून संपावर। कर्मचारी संपात सहभागी झाल्यानं शेतीच्या मोजण्या खोळंबल्या। भूमी अभिलेख कार्यालयामध्ये शुकशुकाट। दखल घेण्यात न आल्यानं कर्मचाऱ्यांचं बेमुदत काम बंद आंदोलन। कल्याण डोंबिवली पालिकेत 300 कंत्राटी डॉक्टर आणि नर्सेसचं काम बंद आंदोलन। 4 महिन्यांचा पगार मिळालेला नाही, त्यामुळे आक्रोश। लवकरच तोडगा काढण्याचं महापौर हर्षाली चौधरी यांचं आवाहन। ई-चलन प्रणालीद्वारे राज्यातील वाहतूकदार संघटना आक्रमक। मुख्यमंत्री फडणवीसांकडून योग्य तोडगा न निघाल्यास शेकडो वाहतूक व्यावसायिक आझाद मैदानावर आंदोलनाच्या पवित्र्यात। सर्व सेवा देणाऱ्या वाहतूक संघटनांचा उद्या संपाचा इशारा। पुण्याच्या मार्केट यार्डमध्ये अमेरिका इराण यांच्यातील युद्धाचा फळांच्या व्यापारावरती परिणाम। इराण या ठिकाणच्या सफरचंदाच्या भावात 30% वाढ। आखाती देशातील युद्धजन्य परिस्थितीचा सांगलीतल्या द्राक्ष उत्पादकांना फटका। जवळपास 15,000 टन इतके द्राक्ष निर्यातीसाठी थांबून सांगलीचे कोल्ड स्टोरेज हे हाऊसफुल झाले आणि बागेतील द्राक्ष कुठे स्टोअर करायचे, बागायतदारांना हा सवाल। जळगावच्या चाळीसगावमध्ये कलिंगडाला नेपाळच्या काठमांडूतून मोठी मागणी। 21 रुपये किलो दरानं 150 टन निर्यात। शेतकऱ्याला 21 लाखांहून अधिकचा उत्पन्न। इराण इस्रायल युद्धाचा कोल्हापुरातील ड्रायफ्रुट्स बाजारावर परिणाम। ड्रायफ्रुट्स दरामध्ये 10 ते 25% वाढ। मालाची आवक घटली। किरकोळ विक्रेत्यांकडून वाढीव दरात विक्री। युद्ध जास्त काळ चाललं तर आणखी दर वाढण्याचा अंदाज। जळगाव जिल्ह्यातील केळीला अमेरिका आणि इराणच्या युद्धाचा फटका। जिल्ह्यातले 100 पेक्षा अधिक केळीचे कंटेनर हे JNPA या ठिकाणी अडकले। रमजान महिन्यामध्ये दररोज 10 ते 12 कंटेनर केळी आखाती देशांमध्ये निर्यात होते। इराण आणि इस्रायलच्या युद्धाचा लातूरच्या बाजारपेठेवर परिणाम। लातूरवरती निर्यात केलेला शेकडो टन माल इराणच्या बंदरामध्ये पडूनच व्यापाऱ्यांची मोठ्या प्रमाणात आर्थिक कोंडी। सोलापूरच्या माढ्यातील अंचनगाव खेलोबा या गावामध्ये पालकांचा 2 गटात राडा। शाळा व्यवस्थापन समितीच्या निवडीवेळी विद्यार्थ्यांसमोरच पालकांचा राडा। 2 गटातील राड्यानंतर गावात पोलीस कर्मचारी बोलवण्याची आली वेळ। जळगावच्या किनगाव खुर्दमध्ये दफनभूमी जवळच्या छोट्या पुलाची उंची वाढवण्याची नागरिकांची मागणी। पुलाच्या कामाची चौकशी करण्यात यावी, अन्यथा आंदोलन करू, गावकऱ्यांचा इशारा। बीडच्या गेवराई तालुक्यातील सिरसदेवी परीक्षा केंद्रावर झेरॉक्स करून विद्यार्थ्यांना कॉपी पुरवल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल। केज शहरातील वसंत विद्यालय परीक्षा केंद्रावर कॉप्यांचा सुळसुळाट। परीक्षा केंद्रावर पोलिसांसमोरच विद्यार्थ्यांनी केल्या कॉप्या। बीडच्या गेवराईमधील जाते गावात परीक्षा केंद्रावर कॉप्या पुरवल्याचा आरोप, तर 10वीच्या हिंदीच्या पेपरला पोलीस आणि शिक्षकांसमोरच कॉप्यांची देवाणघेवाण होत असल्याचा व्हिडिओ देखील व्हायरल झाला। कोल्हापुरातील केशवराव भोसले नाट्यगृहाच्या पुनर्बांधणीच्या कामातील दुसऱ्या टप्प्याला लवकरच सुरुवात होणार। महापौर रुपा राणी निकम यांच्याकडून पहिल्या टप्प्यामध्ये पूर्ण झालेल्या कामांची पाहणी। धुळे शहरातील एका माथेफिरूने चक्क 5 गाड्यांना पेटवून दिल्याची घटना। लायटरच्या सहाय्यानं तारासमोरची वाहनं पेटवून दिल्याचं पोलीस तपासात समोर आलं। चाळीसगाव रोड पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा देखील दाखल। पंढरपूरच्या जवळामध्ये नदीपात्रातील अवैध वाळू उपसा रोखण्यासाठी गेलेल्या महसुलाच्या पथकावर हल्ला। मंडल अधिकारी महेश जाधव आणि त्यांच्या पथकातील इतर कर्मचाऱ्यांवर वाळू माफियांची दगडफेक। सोलापूर या ठिकाणी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांना पैसे मागितल्याचा आरोप। सामाजिक कार्यकर्ते सतीश नेटके यांची राज्य उत्पादन विभागाच्या अधीक्षकांकडे तक्रार। संबंधित अधिकाऱ्यांची हप्ता मागितल्याची ऑडिओ क्लिप आणि फोन पेचे स्क्रीनशॉट दाखवत तक्रार।
जालन्यामध्ये वाहनं आणि सराफ दुकानांमध्ये चोरी करणाऱ्या अट्टल गुन्हेगाराला पोलिसांकडून अटक. अंबड पोलिसांची कारवाई. चोरट्यांकडून 3.25 किलो चांदी आणि एक मोटारसायकल जप्त. अकोला या ठिकाणच्या बाळापूरमध्ये मजुरांना घेऊन जाणारी ऑटो पलटी झाली. अपघातात एकाचा मृत्यू तर 2 जण जखमी झाले. चानी पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली.